या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। इतरांचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलातच एक मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। पोलीस दलातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच हा कोट्यावधींचा वेतन घोटाळा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बनावट पोलीस तयार करून त्यांच्या बँक खात्यांवर पगाराची रक्कम वळवण्यात आली आहे आणि याद्वारे शासनाचे 6.5 कोटी रुपये लाटण्यात आल्याचं समजतंय। या गंभीर प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्र देत आहेत। तर आपण पाहतोय पोलीस दलातच हा मोठा वेतन घोटाळा उघडकीस आलेला आहे। एरवी इतरांचे घोटाळे उघडे पाडणाऱ्या या पोलीस दलामध्ये आपण पाहतोय वेतन घोटाळ्यासारखा एक मोठा आणि गंभीर घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय बनावट पोलीस तयार करून त्यांच्या बँक खात्यावर पगाराची रक्कम वळवण्यात आलेली आहे आणि याद्वारे शासनाचे 6.5 कोटी रुपये लाटण्यात आल्याचं समजतंय। आणि गंभीर प्रकरणाच्या संदर्भात पोलीस ठाण्यात आता 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। खाकीतला वर्दीचा भ्रष्टाचाराचा विळखा आपल्याला बघायला मिळतोय। आपण पाहतोय अनेकांचे घोटाळे याच वर्दीने उघड पडलेले आहेत आणि याच वर्दीचा अनेकांना धाक सुद्धा असतो। मात्र याच पोलीस प्रशासनामध्ये नेमकं काय घडतंय असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आणि जर इतकी वर्ष हा संपूर्ण घोटाळा सुरू होता तर यामागे नेमकी कुणाकुणाचे धागेदोरे आहेत हे तपासणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। दरम्यान पोलीस दलामध्ये नेमका कसा घोटाळा झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। श्रद्धा, तर हे प्रकरण काय समजूयात। मुंबई पोलीस दलात 6.5 कोटींचा वेतन घोटाळा झालाय। 2019 ते 20 मधील ऑडिटमध्ये पगाराच्या रकमांमध्ये तफावत आढळली आहे। पोलीस नसलेल्या 8 ते 10 जणांच्या नावे बोगस पगार काढला गेलाय। जुन्या सेवार्थ प्रणालीतून नवीन प्रणालीत डेटा स्थलांतरित करताना गैरप्रकार उघड झाला। कल्याणकारी योजना प्रशासकीय कामांसाठी राखीव असलेला निधी या घोटाळ्यातून वळवल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि ऑडिट टीमकडून आर्थिक अनियमिततेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आता सादरही करण्यात आला। तर समता नगर पोलीस ठाण्यात 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल केलाय। तर या संदर्भातल्या अधिक अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, अत्यंत मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। ज्या पोलीस प्रशासनावर आपण विश्वास ठेवतो त्यांच्याच या संपूर्ण कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। नेमकी किती वर्षांपासून हे सगळं सुरू होतं आणि नेमकी कुणाचा वरदहस्त होता, काय अधिकची माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच मुंबई पोलीस दलातला खरं तर हा घोटाळा आहे। उत्तर प्रादेशिक विभाग जो आहे या ठिकाणाहून खरं तर या सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार आहे ते काढले जातात आणि याच ठिकाणी ह्या वेतनाचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। साधारणतः 2019 आणि 20च्या जे वर्ष होतं त्यावेळेस खरं तर हे सगळे बनावट पोलीस आहे ते दाखवण्यात आलेले आहेत आणि या बनावट पोलिसांच्या माध्यमातून खरं तर हे पैसे आहेत ते वर्ग करण्यात आले होते। वेगवेगळ्या राज्यातल्या खरं तर अकाउंटमध्ये आहे ते हे पैसे वर्ग केल्याचं देखील उघडकीस आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते 5 ते 6 अधिकारी यांच्यावर देखील समतानगर पोलीस स्थानकांमध्ये आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पुढचा तपास आहे तो EOW कडे देखील देण्यात आल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र ज्या पद्धतीने खरं तर आपण ज्यावेळेस वेतन काढला जातो त्यावेळेस नेमकं जो अकाउंट आहे ते अकाउंट चेक केलं जातं, मात्र त्या पद्धतीचं अकाउंट चेक केलं की नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे तो उपस्थित केलेला पाहायला मिळतोय। प्रामुख्याने जर 2019 आणि 20 ज्यावेळेस हे ऑडिट करण्यात आलं आणि या ऑडिटच्या दरम्यान खरं तर हा सगळा घोटाळा आहे तो समोर आलेला आहे। त्यानंतर या ऑडिटचा रिपोर्ट देखील आहे तो वरिष्ठांना सादर करण्यात आला आणि त्यानंतर जी काही कागदपत्र आहेत ही जोडण्यात आली होती। या सगळ्या कागदपत्रांचा तपशील देखील आहे ते उत्तर प्रादेशिक विभाग यांच्याकडून पहिल्यांदा
तपासणी करण्यात आली होती, मात्र यामध्ये देखील आहेत काही कागदपत्र गहाळ झाल्याचं देखील आहे ते सूत्रांकडून माहिती मिळते आणि ही गहाळ झालेली कागदपत्राच्या अनुषंगानेच खरं तर हा सगळा कट आहे तो रचला, फसवणूक असेल या सगळ्या संदर्भामध्ये आहेत हे सगळे गुन्हे आहे ते दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र एकीकडे खरं तर हेच पोलीस दल आहे, ज्या पोलीस दलामध्ये आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे अशा पद्धतीचे गुन्हे आहेत ते उघडकीस करतं। मात्र आता स्वतःच्या विभागामध्येच वेतनासारखा मोठा घोटाळा आहे तो झालेला आहे आणि या घोटाळ्या सगळ्या संदर्भामध्ये जी त्या स्वतः धन्यवाद गणेश, मुख्यमंत्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।